Dear student, in the last lecture, we have seen basic principle of meteorology. त्याच्यामध्ये आपण कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ वॉर पाहिले. धातुक जे आहे तर त्या धातुकांचं सहतीकरण करण्याच्या ज्या काही पद्धती ज्या आहेत तर त्या पद्धतीमध्ये पहिली आपण पाहिली की सेपरेशन बेस्ड ऑन द ग्रॅव्हिटेशन. म्हणजे सर्वसाधारणपणे गुरुत्व जे आहे तर त्या गुरुत्वावर आधारित असणारी काही पद्धत, त्याच्यामध्ये वीकली टेबल मेथड आपण त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतरची दुसरी पद्धत आपण त्याच्यामध्ये पाहिली हायड्रोलिक सेपरेशन मेथड. याच्यामध्ये असणारी जी काही जलशक्ती जी आहे तर त्या जलशक्तीचा त्या ठिकाणी असणार तो काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. याच्यानंतरचा पुढचा आपल्याला भाग पाहायचा आहे तो मॅग्नेटिक सेपरेशन. दुसरी जी आहे तर ती आहे मॅग्नेटिक मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. मॅग्नेटिक सेपरेशन मेथड म्हणजेच त्या ठिकाणी चुंबकीय विलगीकरण असणारी जी काही पद्धत. आता याच्यामध्ये काय लिहिलेले की धिस मेथड रिक्वायर्स अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक मशीन. जी असणारी जी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीमध्ये विद्युत चुंबकत्व असलेलं जे काही यंत्र जे आहे तर त्या यंत्राचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. द मेन पार्ट्स ऑफ दिस मशीन्स आर टू टाइप्स ऑफ आयर्न रोलर अँड द कन्व्हेअर बेल्ट मुव्हिंग कंटिन्युअसली अराउंड देम. हे जे असणारे जे काही यंत्र जे आहे तर त्या यंत्राचा महत्वाचा भाग म्हणजे काय की दोन प्रकारची लोखंडी रूळ या ठिकाणी आहेत अशा पद्धतीचे. आणि जे काही दोन प्रकारचे लोखंडी रूळ जे आहेत त्याला रोलर त्या ठिकाणी म्हटलेले, तर त्याच्यावरून सतत गोल फिरणारा हा जो काही कन्व्हेअर बेल्ट जो आहे तर तो कन्व्हेअर बेल्ट आपल्याला काय होत असते, हे जे काही दोन त्या ठिकाणी रूळ जे आहेत तर त्याच्यामधून सतत गोल फिरणारा पट्टा जो आहे तर तो पट्टा त्या ठिकाणी असतो. वन ऑफ द रोलर इज नॉन मॅग्नेटिक व्हाईल द अदर इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक. हे जे काही दोन रोलर जे आहेत तर त्या दोन रोलरपैकी आपल्या लक्षात येत नसते की हा त्या ठिकाणी नॉन मॅग्नेटिक रोलर आहे, तर हा जो आहे तर त्या ठिकाणी मॅग्नेटिक अशा प्रकारचा रोलर. म्हणजे या ठिकाणी एक अचुंबकीय अशा प्रकारचा रोल त्या ठिकाणी आहे, तर दुसरा त्या ठिकाणी आपल्याला विद्युत चुंबकीय अशा प्रकारचा रोल जो आहे तर तो रोल त्या ठिकाणी आकृतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय. द कन्व्हेअर बेल्ट मुव्हिंग अराउंड द रोलर इज नॉन मॅग्नेटिक मेड अप ऑफ द लेदर ऑर द ब्रास. आता काय सांगितले की रुळावरून फिरणारा जो काही पट्टा जो आहे हा पट्टा मात्र कशाचा असतो, ही चामड्याचा असतो किंवा सर्वसाधारणपणे पितळ जे आहे तर त्या पितळेचा, म्हणजे त्या ठिकाणी तो सुद्धा कसा असणार आहे, अचुंबकीय त्या ठिकाणी असणार आहे. द पावडर ओर इज पोर्ड ऑन द कन्व्हेअर बेल्ट नियर द नॉन मॅग्नेटिक रोलर. त्या ठिकाणी काय केलं तर की सतत फिरणारा जो काय हा जो काही पट्टा जो आहे तर या सतत फिरत असलेल्या पट्ट्यावर काय केलेलं म्हणजे अचुंबकीय अशा प्रकारचा असणारा जो काही नॉन मॅग्नेटिक रोलर जो आहे तर त्या अचुंबकीय असणारा जो काही पट्टा जो आहे तर त्या पट्ट्याच्या रुळाच्या बाजूला बारीक दळलेलं जे काही धातू जे आहे तिथून त्या ठिकाणी ते दळून आलेलं आहे. आणि अशा प्रकारचं बारीक दळलेलं जे काही धातू जे आहे तर ते धातू काय केलं तर हा जो काही पट्टा जो आहे अचुंबकीय पट्टा जो आहे तर त्या अचुंबकीय पट्ट्यावर त्या ठिकाणी ते टाकलं जातं. पुढे टू कलेक्टर व्हेसल्स आर प्लेस्ड बिलो द मॅग्नेटिक रोलर. हा जो काय असतो काय मॅग्नेटिक रोलरचा आहे तर त्या मॅग्नेटिक रोलरच्या खाली आपल्याला दोन भांडी जी आहे तर ती दोन भांडी अशा पद्धतीची त्या ठिकाणी ठेवलेली आहेत. त्याला कलेक्टर म्हटलेले. म्हणजे ते काय करता नसतात, जे काही असणारे काही धातूचं असणारे काही मटेरियल जे आहे तर ते मटेरियल त्या ठिकाणी कलेक्ट करतात, संग्रह त्या ठिकाणी करताना दिसतात. द पार्टिकल्स ऑफ द नॉन मॅग्नेटिक पार्ट इन द ओर आर नॉट अट्रॅक्टेड टुवर्ड द मॅग्नेटिक रोलर. हे जे काही धातूक जे आहे तर त्या धातुकामध्ये असणारे जे काही अचुंबकीय अशा प्रकारचे असणारे जे काही भागाचे जे काही कण जे आहेत तर ते अचुंबकीय भागाचे कण हा जो काही चुंबकीय रोळ जे आहे तर त्या चुंबकीय रोळाकडे त्या ठिकाणी आकर्षले जात नाहीत. आणि याच्यामुळे काय हाताने दिसतंय, पुढे आपल्याला सांगितलंय देअरफॉर दे आर कॅरीड फर्दर अलॉंग द बेल्ट अँड फॉल इन द कलेक्टर व्हेसल प्लेस इज अवे फ्रॉम द मॅग्नेटिक रोलर.
धातुकामध्ये असणारे जे काही अचुंबकीय असणारे जे काही भागाचे कण जे आहेत तर ते चुंबकीय रोळ जे आहेत तर त्या चुंबकीय रोळाकडे त्या ठिकाणी आकर्षले जात नाही. आणि याच्यामुळे काय होतं नसते तर ते सतत फिरत असलेला जो काही पट्टा जो आहे तर त्या पट्ट्यावर त्या ठिकाणी फिरत वाहत जाऊन पुढे पुढे वाहत जाताना दिसतात. आणि वाहत जाऊन काय होतं नसते आपल्याला हा जो काही चुंबकीय रोळ जो आहे तर त्या चुंबकीय रोळापासून दूर असलेला जो काही कलेक्टर जे आहेत भांड जे आहेत किंवा त्याला संग्रहक जे आहेत तर त्या संग्रहकामध्ये या ठिकाणी आपल्याला लक्षात येता दिसतात की सर्वसाधारणपणे अशा प्रकारचे असणारे काही घटक जे आहेत तर ते घटक त्याच्यामध्ये काय होता दिसतात पडताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचे त्या ठिकाणी ते पडताना दिसतात. या ठिकाणी नॉन मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट आहे आणि याच्यामध्ये मात्र काय दिसते मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट जे आहे तर ते मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये पडताना दिसतात. पुढे ॲट द सेम टाइम द पार्टिकल्स ऑफ द मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट्स आर of the ore sticks to the magnetic roller and therefore fall in the collector vessel near the magnetic. त्याचबरोबर हे असताना ते काही धातुक जे आहे तर त्या धातुकामध्ये असताना जे काही चुंबकीय भागाचे असताना जे काही कण जे आहे तर ते चुंबकीय भागाचे असताना जे कण काय असतात हा जो काही चुंबकीय रोळ जे आहे तर त्या चुंबकीय रोळाला चिटकून असल्यामुळे पट्ट्याच्या जवळ हा जो असणारा जो काही संग्रहक जो आहे तर त्या संग्रहकामध्ये काय आपण दिसतात अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते त्या संग्रहकामध्ये कलेक्टरमध्ये त्या ठिकाणी पडताना दिसतात. इन दिस वे मॅग्नेटिक अँड नॉन मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट्स इन द ओर कॅन बी सेपरेटेड डिपेंडिंग ऑन देअर मॅग्नेटिक नेचर. म्हणजे अशा पद्धतीने काय केलं तर जे असणारे ते काही धातुक जे आहेत तर त्या धातुकामध्ये असणारं चुंबकीय आणि अचुंबकीय कण त्याच्यामध्ये असणारे जे काही चुंबकत्व जे आहे तर त्या चुंबकत्वामुळे काय करता येते आपल्याला सेपरेट विलग त्या ठिकाणी करता येतं. फॉर एक्झाम्पल कॅसेराइट इज ए टीन ओर. लक्षात ठेवा की सर्वसाधारणपणे काय सांगितलं आपल्याला कॅसेराइट काय म्हटलेले कॅसेराइट स्पेलिंग पहा कॅसिटेराइट अशा प्रकारचा आहे. कॅसिटेराइट ही जी आहे तर ही सर्वसाधारणपणे टीन जी आहे तर त्या टीनची काय सांगितलेलं आपल्याला ओर आहे म्हणजे धातूक त्या ठिकाणी की कॅसेराइट जे आहे तर ते कॅसेराइट आपल्याला कथील जे आहे तर त्या कथिलाचे काय आहे धातूक त्या ठिकाणी. आता जे काही कॅसेराइट जे आहे तर त्या कॅसेराइटमध्ये पहा काय सांगितलंय इट कंटेन्स मेनली नॉन मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट्स स्टॅनिक ऑक्साईड. पहा याच्यामध्ये काय असतं जे काही कथिल जे आहे तर त्या कथिलाचे असताना ते काही ओर जे आहे धातुक जे आहे तर त्या धातुकामध्ये साधारणपणे आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेले की स्टॅनिक ऑक्साईड जे आहे काय सांगितलेले स्टॅनिक ऑक्साईड. काय म्हटलेले स्टॅनिक ऑक्साईड. आता याची काही स्टॅनिक ऑक्साईड जे आहे तर त्या स्टॅनिक ऑक्साईडचा फॉर्म्युला आहे SnO2 आणि हे नॉन मॅग्नेटिक त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे धातुकामध्ये मुख्यत्वे असणारे ते काही स्टॅनिक ऑक्साईड जे आहे तर तो नॉन मॅग्नेटिक म्हणजे अचुंबकीय अशा प्रकारचा घटक त्याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर आपल्याला ऍट द मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट्स फेरस टंगस्टेट याच्यामध्ये मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट असतो म्हणजे चुंबकीय अशा प्रकारचा असतो तो काही घटक जो आहे तर त्या चुंबकीय घटकाला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे फेरस टंगस्टेट. काय म्हटलेले फेरस टंगस्टेट. आणि हे जे काही फेरस टंगस्टेट जे आहे तर त्याचा फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे FeWO4 अशा प्रकारचा त्या ठिकाणी फॉर्म्युला. येते पुढे दीज आर सेपरेटेड बाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक मेथड. म्हणजे अचुंबकीय अशा प्रकारचा घटक आणि चुंबकीय अशा प्रकारचा असणारा काही घटक जे आहे म्हणजे हे जे काही दोन घटक जे आहेत तर ते दोन घटक काय केले जातात विद्युत चुंबकीय असणारी काही पद्धत जी आहे तर त्या विद्युत चुंबकीय पद्धतीने काय केले जातात वेगवेगळे त्या ठिकाणी केले जातात. त्याच्यानंतरची पुढची असणारी काही पद्धत जी आहे तर ती पुढली पद्धत आपल्याला दिलेली तिसरी पद्धत आपण त्या ठिकाणी पाहतोय की फोर्थ फ्लोटेशन मेथड. काय म्हटलेले त्याला फोर्थ फ्लोटेशन. काय म्हटलेले फोर्थ फ्लोटेशन मेथड.
ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो फेन तरण. तरण म्हणजे तरंगणे, म्हणजे फेन तरण पद्धती. आता तिसरी पद्धत आपल्याला दिली, फोर्थ फ्लोटेशन मेथड. द फोर्थ फ्लोटेशन मेथड इज बेस्ड ऑन द टू ऑपोजिट प्रॉपर्टीज, दॅट इज हायड्रोफिलिक अँड हायड्रोफोबिक. बरं, ही जी काही फेन तरण असतानाची काही पद्धत जी आहे, तर ती पद्धत सर्वसाधारणपणे धातुक जे आहे तर त्या धातुकामधले असणारे जे काही कण जे आहेत तर त्या कणांमधील परस्पर विरोधी अशा प्रकारच्या दोन प्रॉपर्टी आपल्याला दिलेली. पहिले दिलेली तर त्या ठिकाणी हायड्रोफिलिक आणि दुसरी जी आहे तर ती हायड्रोफोबिक त्या ठिकाणी म्हटलेली. पहा, हायड्रो काय म्हटलेली, फोबिक. याचे काही दोन जे आहेत. आता या ठिकाणी आपल्याला हायड्रोफिलिक म्हणजे जलस्नेही त्या ठिकाणी म्हटलेले आणि हायड्रोफोबिक जे आहे तर ती जलविरोधी अशा प्रकारची त्या ठिकाणी दोन असणारे काही गुणधर्म जे आहेत तर त्या गुणधर्मावर त्या ठिकाणी ते आधारित आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला फेन तरण पद्धत जी आहे तर ती धातुकामध्ये असणारे काही कण जे आहेत तर त्या कणांच्या परस्पर विरोधी. एक जे आहे तर त्या ठिकाणी हायड्रोफिलिक आहे, जलस्नेही आहे, तर दुसरं आपल्याला सांगितलं की हायड्रोफोबिक म्हणजे जलरोधी. हे जे काही दोन गुणधर्म जे आहेत तर त्या दोन गुणधर्मावर त्या ठिकाणी ते आधारित आहे. पुढे, हिअर द पार्टिकल्स ऑफ द मेटल सल्फाइड्स ड्यू टू देअर हायड्रोफोबिक प्रॉपर्टी गेट वेटेड मेनली विथ ऑइल, व्हाईल ड्यू टू द हायड्रोफिलिक प्रॉपर्टी द गँगो पार्टिकल गेट वेटेड विथ द वॉटर. आता काय काय सांगितले, पहिलं वाक्य पहा काय सांगितलेले की हिअर द पार्टिकल्स ऑफ द मेटल सल्फाइड्स ड्यू टू देअर हायड्रोफोबिक प्रॉपर्टी गेट वेटेड मेनली विथ ऑइल. या ठिकाणी धातूचे असणारे जे काही सल्फाइडचे कण जे आहेत तर ते धातूचे सल्फाइडचे कण कसे आहेत, जलविरोधी त्या ठिकाणी आहेत. काय सांगितलंय पहिलं आपल्याला, हायड्रोफोबिक त्या ठिकाणी म्हणजे जलविरोधी त्या ठिकाणी आहेत. आणि जलविरोधी गुणधर्मामुळे काय होतं, प्राधान्याने काय होतं, तेल जे आहे तर त्या तेलामध्ये त्या ठिकाणी सल्फाइडचे कण जे आहे तर ते सल्फाइडचे कण काय होतात, भिजताना त्या ठिकाणी दिसतात. व्हाईल ड्यू टू द हायड्रोफिलिक प्रॉपर्टी द गँगो पार्टिकल गेट वेटेड विथ द वॉटर. तर याच्यामध्ये असणारे जे काही मृदा अशुद्धी जे आहे तर त्या मृदा अशुद्धी मात्र कशा असतात, तर त्या ठिकाणी हायड्रोफिलिक आहे म्हणजे जलस्नेही त्या ठिकाणी आहे. आणि जलस्नेही अशा प्रकारच्या जे काही मृदा अशुद्धी जे आहे तर त्या मृदा अशुद्धी काय करतात, पाणी जे आहे तर त्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी भिजताना आपल्याला त्या दिसतात. बाय युजिंग दीज प्रॉपर्टीज सर्टन ओर्स आर कॉन्सन्ट्रेटेड बाय द फोर्थ फ्लोटेशन मेथड. आणि हा जो काही गुणधर्म जो आहे हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक म्हणजे जलस्नेही आणि जलविरोधी, हे जे काही दोन गुणधर्म जे आहेत तर त्या दोन गुणधर्माचा वापर करून फेन तरण असणारी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीनं काही विशिष्ट अशा प्रकारच्या असणारे काही धातुक जे आहे तर त्या धातुकांचं सहजीकरण काय करता येते, तर या ठिकाणी करता येतं. पुढे फोर्थ फ्लोटेशन मेथड जी आहे, फेन तरण असणारी काही पद्धत जी आहे तर त्याच्यामध्ये काय केलं जातं पहा. इन दिस मेथड finely ground ore is put into a big tank containing ample of water. जी काही फेन तरण असणारी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीमध्ये काय केलं तर बारीक अशा प्रकारचं दळलेलं जे काही धातूक जे आहे तर ते धातूक भरपूर पाणी साठवलेली जी काही अशा प्रकारची एक टाकी जी आहे तर त्या टाकीमध्ये त्या ठिकाणी ते काय केलं तर ते धातूक जे आहे तर ते धातूक त्या ठिकाणी टाकतात. सर्टन व्हेजिटेबल ऑइल्स सच ॲज पाईन ऑइल, युकॅलिप्टस ऑइल इज ॲडेड इन द वॉटर फॉर द फॉर्मेशन ऑफ द ग्रोथ. आता ही जी असणारी काही टाकी जी आहे तर त्या टाकीमध्ये वनस्पती तेल, आता उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं की पाईन तेल असेल, दुसरं आपल्याला सांगितलं युकॅलिप्टस ऑइल किंवा त्या ठिकाणी असणारं ते काही निलगिरीचं तेल, आता त्या ठिकाणी पाईन ऑइल जे आहे तर ते पाईन ऑइल त्या ठिकाणी घेतलेले किंवा निलगिरीचं तेल काहीसाठी फेन निर्माण करण्यासाठी, फेन म्हणजेच काय, फेस जो आहे तर तो फेस तयार करण्यासाठी त्याच्यामध्ये अशा प्रकारचे असलेले जे काही वनस्पती तेल जे आहे तर ते वनस्पती तेल पाणी जे आहे तर त्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी टाकले जातात. प्रेशराइज्ड एअर इज ब्लोन थ्रू द वॉटर.
आणि अशा प्रकारची ही जे काही पाणी जे आहे तर त्या पाण्यामध्ये काय केलं तर की अशा प्रकारचा प्रेशराइज लेयर म्हणजे सर्वसाधारणपणे दाबाच्या उच्च दाबाच्या हवेचा असताना तो काही झोत जो आहे तर तो झोत काय केला तो पाणी जे आहे तर त्या पाण्यामधून त्या ठिकाणी ते फिरवलं. देअर इज एजिटेटर रोटिंग अराउंड इट्स ॲक्सिस इन द सेंटर ऑफ द फ्लोटेशन टँक. हा तो काय असणार तो काही फेन तरंग असणारी काही टाकी जी आहे ही जी काही तरण टाकी जी आहे तर त्या तरण टाकीच्या मध्यभागी आपल्याला त्या ठिकाणी एजिटेटर दिसते म्हणजे ढवळणी जी आहे तर ती ढवळणी आहे. आणि ही काय केलं ते मध्यभागी स्वतःचा असणारा काय अक्ष जो आहे तर त्या अक्षाभोवती ती काय आता नसते ही ढवळणी जी आहे तर ती ढवळणी त्या ठिकाणी फिरली जाते. पुढे द एजिटेटर इज युज्ड ॲज पर द रिक्वायरमेंट जे ही जे काही एजिटेटर जे आहे ढवळणी जी आहे तर त्या ढवळणीचा वापर आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी तो केला जातो. पुढे बबल्स आर फॉर्मड ड्यू टू द ब्लोन एअर. त्या ठिकाणी अशा पद्धतीची हवा जी आहे तर ते हवा त्या ठिकाणी सोडली जाते म्हणजे हवेची असणारे काही झोत जे आहे तर त्या झोतांमुळे काय होत असतात तर याच्यामध्ये बुडबुडे जे आहे तर ते बुडबुडे त्या ठिकाणी तयार होत असतात. पुढे आता काय सांगितले ड्यू टू एजिटेशन ए फोम इज फॉर्मड फ्रॉम द ऑइल वॉटर अँड एअर बबल्स टुगेदर ड्यू टू द एजिटेटिंग. म्हणजे हवेचा झोत जो आहे तर त्या हवेच्या झोतामुळे बुडबुडे तयार होतात. ढवळणीमुळे काय होतं नसते तेल असेल पाणी असेल हवेची बुडबुडे मिळून या सर्वांचा त्या ठिकाणी काय झालेलं आहे फोर्थ म्हणजे फेस जो आहे तर तो फेस त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. धिस फोम रायजेस टू द सरफेस ऑफ द वॉटर अँड फ्लोट्स. आणि हा जो काही तयार झालेला तो काही फेस जो आहे त्या ढवळणीमुळे ते घुसळलं जातं. घुसळल्यामुळं जो काही फेस जो आहे तर तो फेस काय होता नसतो पाण्याच्या पृष्ठभागावर त्या ठिकाणी येऊन तरंगायला त्या ठिकाणी लागताना दिसतो. दॅट इज व्हाय धिस मेथड इज कॉल्ड द फोर्थ फ्लोटेशन मेथड. काय होता नसते की पाणी तेल हवेची बुडबुडी मिळून यांचा फेस त्या ठिकाणी तयार होता नसतो आणि हा फेस काय होता नसतो पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन तरंगायला लागतो. आणि म्हणून ही जी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीला काय म्हटलेलं आहे फोर्थ फ्लोटेशन किंवा फेन तरण पद्धती असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुढे पार्टिकल्स ऑफ द सर्टन सल्फाइड ओर फ्लोट विथ द फोम ऑन द वॉटर ॲज दे प्रिफरेन्शियली गेट वेटेड बाय द ऑइल. जे असणारे जे काही कॉन्सन्ट्रेटेड सल्फाईडचे असणारे जे काही ओर जे आहे म्हणजे संत अशा प्रकारचं सल्फाईडचं असणारे जे काही धातुक जे आहे तर याचे विशिष्ट सल्फाईडचे असणारे जे काही धातुकांचे कण जे आहे तर ते कण प्राधान्याने काय होत असतात तेल जे आहे तर त्या तेलामुळे त्या ठिकाणी भिजल्यामुळं फेस जो आहे तर त्या फेसाबरोबर काय होत असतात पाणी जे आहे तर त्या पाण्याबरोबर त्या ठिकाणी ते तरंगत असतात. फॉर एक्झाम्पल धिस मेथड इज युज्ड फॉर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द झिंक ब्लेड. पण ही जी पद्धत जी आहे तर तिचा वापर पुढे केलेला आहे की झिंक ब्लेड त्यालाच त्या ठिकाणी आपण ZnS त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला सांगितलंय कॉपर पायराईट. कॉपर पायराईट म्हणजे सर्वसाधारणपणे CuFeS याच्यासाठी पहा काय सांगितले की धिस मेथड इज युज्ड फॉर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ झिंक ब्लेड अँड कॉपर पायराईट. म्हणजे जी काही असणारी काही फोर्थ फ्लोटेशनची असणारी काही पद्धत जी आहे तर ती पद्धत झिंक ब्लेडसाठी किंवा कॉपर पायराईटचं असणारं ते काही सहतीकरण जे आहे तर ते सहतीकरण करण्यासाठी ही जी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीचा वापर त्या ठिकाणी केला जातो. पण एवढ्यात असणारा तो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.